पेणमध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी होणे गरजेचे. अतुल म्हात्रे. सुधागड रोहा तालुक्यात अनेक प्रतिभावंत खेळाडू असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्याने पेणमध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार व मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे यांनी पेण येथे केले. अतुल नमिता नंदकुमार म्हात्रे प्रतिष्ठानतर्फे पेण येथे खेळाडू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे, महेंद्र ठाकूर, निलेश म्हात्रे, सचिन शिंगरूत, अजय पाटील, प्रथमेश मोकल, संदीप गुरव, रुणाली मोकल, बॉबी आदींसह आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय खेळाडू उपस्थित होते. यावेळी खेळाडूंशी अतुल म्हात्रे यांनी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेऊन खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. पेणमध्ये युनिव्हर्सिटी होणे गरजेचे असून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामने झालेच पाहिजेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बनवणे माझा मानस आहे. खेळ विकासाला कारणीभूत ठरतात तिथे अर्थकारण होते. खेळांना महत्त्व देणे गरजेचे आहे. या भागात कबड्डी जीवनाचा भाग आहे. खेळ अनेक वेळा संस्कृती जपण्याचे काम करतात. खेळांमुळे तुमची ओळख निर्माण होते असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले. महामुंबईसह विनायक पाटील, पेण. खेळाडू बनण्याची संभावना जास्त असते. त्यावेळेला अनेक वेळा लोकांनी किंवा इथे नेतृत्वाने ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की शहरी ठिकाणांवरती तुम्ही खेळाच्या सुविधा बनवण्यापेक्षाही त्याचा तुम्ही दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये तुम्ही बनवलं तर तुम्हाला जास्त प्रमाणात खेळाडू मिळण्याची, जे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकतात असे खेळाडू मिळण्याची संभावना वाढत जाते. आज क्रीडा विषयातलं विजन जे आहे ते मांडण्याची गरज आहे. पहिली गोष्ट तर आपल्याला येत्या काळामध्ये इथे एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी जी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सगळ्या खेळांमध्ये नैपुण्य निर्माण करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना वाव निर्माण करेल अशा प्रकारची एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आपल्याला पेण, सुधागड, रोहा तालुक्याला असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारची एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी येत्या काळात करण्याचा माझा तरी जर नेतृत्व म्हणून संधी मिळाली तर माझं मानस असणार आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे की आज तुम्ही पाहता खेळ आंतरराष्ट्रीय